आता मी तुम्हाला मुळ्याचा झुणका बनवून दाखवणार आहे. खायला खूप छान लागते, एकदा बनवून बघा. त्यासाठी लागणारं साहित्य: एक मुळा घेतला, कढीपीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीचं वाटण, कढीपत्ता सुकलेला होता तरी काही नाही, ताजा पण टाकता चांगला लागतो, आणि हिरवी मिरची. आता आपण कढईमध्ये याला तेल थोडं भरपूरच लागतं. 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं. तेल चांगलं तपलं. आता ह्यामध्ये टाकू मोहरी, जिरे, हिरवी मिरची, लसूण. कढीपत्ता सुकलेला असल्यामुळे मागून टाकला मी, नाही तर करपतो. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर, हे परतून घ्यायचं. थोडंसं परतलं की लगेच मुळा टाकायचा. मुळ्याला चांगलं परतून घ्यायचं. मुळा परतताना त्यात लगेच मीठ टाकायचं, कारण मुळ्याला पाणी सुटतं मग छान आणि शिजतो. आता मी याच्यात मीठ टाकलं चवीनुसार. थोडं परतून घ्यायचं चांगलं. ताजा मुळा होता त्याच्यामुळे त्याला जास्त वाफायला वेळ लागत नाही, आली तर चांगली वाफ. आता हे बेसन असल्यामुळं थोडंसं हिंग, दोन चमचे चटणी, 2. तिखट केलेलंच चांगलं लागतं, तुम्हाला तिखट जसं आवडतं तसं, आणि हळद. आता चांगलं भाजायचा मसाला, पाणी टाकायचं. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग बेसन टाकून हटायचं. पाण्याला अशी छान उकळी येऊ द्यायची. बघा कलर किती छान आला. असं बेसन टाकून छान परतून घ्यायचं. याच्या गाठी राहू द्यायच्या नाही. थोडं कमी वाटतं, पुन्हा टाकते. अशा प्रकारे हटून घ्यायचे ते आणि याला वाफ येऊ द्यायची. अशा प्रकारे आपला झुणका रेडी झाला आहे. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची, टेस्ट छान येते. बघू शकता तुम्ही, कलर पण किती छान आला. एकदा मी सांगितल्याप्रमाणे बनवून बघा, चवीला अप्रतिम लागतो. हा झुणका पोळी, भाकर, भात कशाही सोबत खाऊ शकता. पोटभरीचा आहे आणि पौष्टिक पण आहे. खाण्यासाठी रेडी.